श्री स्वामी समर्थ. सत्य त्यागाचा समान न लगे वेचावे वचन. नारायणा ऐसे दास एरा एराचीच आस. मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता. तुका म्हणे जाण तेच भल्याचे वचन. म्हणजे सत्याचे आचरण करणे म्हणजे नाशवंत गोष्टीचा त्याग करणे. आणि यासंबंधी बोलण्याचे कारण म्हणजे नारायणाचे देवाचे दास झाले की भक्ताला देवाचे आणि देवाला भक्ताची आवड ओढ निर्माण होते. त्याप्रमाणे मन गंगेप्रमाणे निर्मळ होते. त्याच्यात देवाची सत्ता प्रकट झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, गोड शब्द आणि चांगली वागणूक माणसाला मोठं बनवत नाही, तर पैशाने फक्त माणूस मोठं बनवतो. पण पैशाने फक्त माणूस श्रीमंत होतो. पण खरा श्रीमंत तोच ज्याच्याकडे चांगले विचार आणि चांगला स्वभाव आहे. आणि त्याच्यापेक्षा पण काय तर चांगलं चुंगलं खाण्याची इच्छा होते आणि चांगलं बनवता पण येतं आणि चांगलं जिरतं पण. हे सगळ्यात महत्त्वाची आजकालची स्टोरी झाली. तर मला अचानकच असं वाटलं की चला तोंडाला चवच नाही, म्हणून मी पटकन पालकची भाजी चिरून घेतली. त्याच्यात 4 चमचे बेसन घातलं. त्याच्यात थोडंसं तांबडं तिखट, मीठ, ओवा आणि पालकची बारीक चिरलेली भाजी. आणि कांदा चिरायला वेळ नव्हता, त्यामुळं पटापटा कांदा, म्हणजे कधी आपल्याला अशी गडबड पण होते, मग कांदा पण घातला त्याच्यात पण एक बऱ्यापैकी. आणि ते सगळं मिक्स करून ठेवलं. आणि नकळत भजी करायच्या वेळेला नकळत सोडा घातला. काही जण सोडा घालत नाहीत भज्यात, मग त्यामुळं काय होतं, भजी अशी इतकी म्हणावी तशी ती जरा पल्पी होत नाहीत, अशी म्हणजे दाबली की मऊ लागतात ना, तशी नाही होत. पण नकळत सोडा घातला. आणि थोड्या वेळाने मग जरा जेवायच्या वेळेला गरम गरम कुरकुरीत अशी आपल्या स्टाईलची, कराड कोल्हापुरी स्टाईलची आपली पालकची भजी तयार केली. तर एकदा तुम्ही पण तयार करा अशाच पद्धतीनं. आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बनवत असला तर मला नक्की सांगा. आणि मी छोट्या कढईत मला थोडीशीच भजी केलेली, त्यामुळे तेवढीशीच खाण्यापुरती चुटचुटीत करून ठेवली. तर कशी वाटली माझी तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. छोटी भजी टाकली कुरकुरीत, कारण मला एकदा किती दिवस झालं पालकची भजी केलेलीच नव्हती. आणि खरं तर उन्हामुळं तुम्हाला पण म्हणजे संध्याकाळची जेवायची इच्छाच होत नाही. आणि त्याच्यात काहीतरी असं पटपटीत असं काहीतरी लागतं. भूक तर लागलेली असते, पण चटपटीत असं काहीतरी पाहिजे काय असतं. आणि पटकन काहीतरी होण्यासारखं म्हणजे म्हणून मी हा फंडा निवडला. चला पालकची भजी करूया. तर कशी वाटली भजी माझी. आणि कधीतरी तुम्हाला जर वाटली म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही अजून काय ॲड करत असला किंवा कुरकुरीत व्हावी ह्याच्यासाठी तुम्ही जर काय करत असला ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. खरं तर शक्यतो उन्हाळ्यात असं पावसाळा आला की जरा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती. आपल्याला काय कायमच होत असते, खवई वगैरे असतात, त्यांना जरा भरपूर काय खायची इच्छा होते. पण जाऊ दे, आता पावसाळा येण्याची कुठं वाट बघायची, म्हणून मी ती करूनच टाकली. कारण काही गोष्टींची चव आहे ना पावसाळ्यात अशी, नाही का, चहा भजी. पाऊस पडायला लागला तर आता पावसाची कुठं वाट बघायची. आणि तसंही तळलेलं खायचं नसतं, पण काय करणार, कधीतरी इतकं स्पेशल काहीतरी करावं वाटतं. आणि काहीतरीमध्ये मग हे असं काहीतरी सुचतं भज्यासारखं. आणि त्यातल्या त्यात उन्हामुळं भाज्या पण एवढ्या छान फ्रेश येत नाहीत, म्हणून किती छान तळून निघाल्यात भजी बघा. आणि नेहमीपेक्षा गोल झाले. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.